ओके. लास्ट बेंच काय एवढं डिस्कशन चाललंय? बेसिकच्या आधी आपण हे कंप्लीट करू 20 to 25. हो का नाही? हां, आणि मग आपण घेऊ. बेसिक म्हणजे मी तुम्हाला त्या टॉपिक रिलेटेड बेसिक्स क्लिअर करेन आधी आणि देन वी विल स्टार्ट विथ दॅट टॉपिक. कारण असं बेसिकचं वेगळं घेत बसायला आता आपल्याला वेळ नाही आहे. ऑनेस्टली आपल्याला पटापट जायचं आहे ना, कारण आपल्याला पोर्शन बऱ्यापैकी आहे. सो आता नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो मी इक्वेशन्सचा घेणार आहे. सो त्याच्यात नॅचरली मी तुमचे सगळे बेस क्लिअर करणारच आहे वाईल एक्सप्लेनिंग. सो ते आधी मी बेस करीन आणि मग वी विल स्टार्ट विथ द चॅप्टर. ओके, सो 20th 2 log to the base 10 5 plus log to the base 10 8 log to the base 10 4. $18 and $19 silver sale. नाही. Online student, what is the question? I did not get the question. Good morning. Salt salesman. Actually, sequence. Solve झाले मॅम. अच्छा. चुकून येत होतं. ओके, सॉल्व झाले. 20 to 25 सॉल्व झाले, पण इथे ऑफलाईनला मी करणार आहे सॉल्व. सो यू कॅन स्टार्ट विथ द ॲडिशनल प्रॅक्टिस. झाली असेल तर ऑनलाईन स्टुडंट्स यू कॅन स्टार्ट विथ द ॲडिशनल प्रॅक्टिस टिल द टाइम आय फिनिश दिस. ओके, आता 2 log to the base 10 5 कसं लिहिणार आपण? आता हे कसं लिहिणार? असं? इज दिस राईट? मग इन्स्टेड ऑफ दिस आपण 4⁻² लिहूया. नेक्स्ट स्टेप काय असणार? (4⁻² is to 25 into 8/2. इथे आपण कुठला लॉ अप्लाय केला? ॲडिशन जेव्हा असतं तेव्हा इट इज नथिंग बट मल्टिप्लिकेशन. करेक्ट? सो आपण हे दोन्ही मल्टिप्लाय केलं आणि इथे सबट्रॅक्शन आहे म्हणजे इथे डिवाइड आहे. हां, मग आता दिस इज नथिंग बट log to the base 10 100. मग काय आली व्हॅल्यू? 2 log 10 to the base 10. आता log 10 to the base 10 is 1, सो ह्याची व्हॅल्यू आली 2. कळलं? नेक्स्ट 21st जे आहे 21st ते इंडायसेस आहे. मग आपण ते इंडायसेसमध्ये सॉल्व केलं आहे. थोडं हे करायचं का? थोडंसं लांब होऊ का? ते हे येत आहे. मी पूर्ण तरी त्याला तिकडे टाकलं. काय केलं की येतं ते कळत नाही. हे लिहून घ्या. पाठीला तिथनं काहीतरी हे होतं. आपण पाठीला लावलंय ना, मग तुमची पाठ जेव्हा या साईडला होते तेव्हा येते. आता नाही होते. पण मग मी हे मार्क करू का इथे? मी असं इकडनं शिकवते ना. पण तुम्हाला ते कम्फर्टेबल आहे? हो, तसंच करायला लागेल, नाही तर ते सारखं इंटरफिअरन्स येईल. कारण एव्हरी टाइम मी पाठ ओके, हे लिहिलं का? घ्या तोपर्यंत. कम्प्लीटेड. ऑनलाईन स्टुडंट्स, इफ यू हॅव नॉट डन प्लीज कम्प्लीट. ओके, बघूया. मी बसते 5 मिनिटं. हां, बस. हां, ओके. आता 21st जो आहे तो आपण ऑलरेडी सॉल्व केलेला आहे इंडायसेसमध्ये. सो तो मी परत नाही करणार आहे. झालं लिहून? काही जण लिहित आहेत, काही जण लिहित नाही, असं काय आहे?
जे लिहित नाहीत त्यांचं झालंय. हां, आता 22 जो आहे तो बरेच लोकांना समजला असणार आहे. झालं. लास्ट बेंच. तुझं नाव काय आहे? मानस. ओके. आणि तुझं? ओंकार. आज नवीन कोण आहे? आविष्कार ना, हात मोठा वर्ग. अच्छा, तू आहेस. ओके. आणि ऑनलाईन मध्ये पण एक नवीन आहे. हो. आता नवीन येते जाते संस्कृती करतो. संस्कृती का? बरं. ओके, डन. इरेज करू. हां, लाईट एसी लावा. मागणं पॅननं तिकडचं मागे जा अशी. उठ अगदी जागेवरून उठ. शेवटच्या बेंचच्या आत जा. तिथे दिसतंय का तुला बटणं दिसतात? त्यातल्या ह्याच्या शेजारचं लाव. हां, बरोबर. हां. ओके.
Hello? Hello? Okay. Is my voice audible, everyone? Online students? येलो मध्ये गेला ना की आवाज तो घेतो. Okay. All right. So आता मी एक just explain करते for the online students again. If you can see 9 raised to minus 1, I have written it as 3 raised to minus 2. And 27 raised to minus 4 by 3, I have written it as 3 raised to 3 multiplied by minus 4 by 3. So as you can see, 3 will get cut. Inside the cube root, you will get 3 raised to minus 6. I have already shown that cube root of 3, I can write it down as 3 raised to 1 by 3. So next step मध्ये मी तेच केलं आहे, 3 raised to minus 6 into 1 by 3. So that is 3 raised to minus 2. And we already know that 729 is nothing but 3 raised to 6. Okay, so I am going to write it as 3 raised to 6 into 3 raised to minus 2. So that is 3 raised to 4. Now cube root of 3 raised to 4 will give us the answer as 3 itself. Because this is going to be cube root of 3. So the final answer which we will get will be, not cube root, sorry, 4th root of 3 raised to 4 is going to give us the answer as 3. Understood? Online students, please tell me. The answer will be log of 3. Okay, all right. So let us move on to the next one. Okay, आता 23rd one. कोण करून दाखवणार 23rd on the board? सोप्पं आहे म्हणून मी सांगते. Last bench, maroon shirt. आता मी नाव विचारलं. नाही का? इझी आहे. कोण इकडे कोण येणार करायला? 23rd ये. Karan, the next sum is easy. 23rd one is very easy. Karan, explain. हो मग घ्यावं लागणार. रेस टू 3. हां, पण मग आता काय येईल, इथे व्हॅल्यूज येतील ना, काहीतरी व्हॅल्यू अपॉन काहीतरी, ते सगळ्याची ॲडिशन करायला लागेल आणि शेवटी ब्रॅकेटला रेस टू 3 करायचं. हां, प्रत्येकाची व्हॅल्यू घालणार, ॲडिशन करणार आणि मग रेस टू द पॉवर 3 म्हणजे 3 टाइम्स ते फाइंड आउट करायला लागेल. हां, नाही गाळत आहे, कुठलीच स्टेप नाही गाळली. म्हणजे तुम्ही हा सॉल्व केला ना, हां, तुम्ही डायरेक्ट म्हणजे ही स्टेप नाही दाखवली, डायरेक्ट हे सॉल्व केलं, त्यामुळे कन्फ्युजन झालं. 6. अच्छा, ओके. तर ते इच अँड एव्हरी स्टेप दाखवू. आलं लक्षात. ठीक आहे, मी सांगितलंच आहे, जे प्रॉब्लेम्स असतील ते डिस्कस करा, मी ते रिझॉल्व करा. हे करायला जास्त सोपं आहे. हेच सम करतोयस ना तू? ही मेथड जास्त सोपी आहे. कर कर. ही वापरू शकतो का पण आपण? BA CB हो, पण सेम आहे का ते तू बघ. A to the base B. हां, मग परत A to the base B किंवा B to the base A आहे का? मग नाही वापरू शकत. सो केअरफुल ऑब्झर्व करायचं. ओके, हे कळलंय? झालं सगळ्यांना? ऑनलाइन स्टूडेंट्स, इज दिस क्लियर? I'll explain it to you again. The base, according to the rule, log A to the base B is log A upon log B. So she has written all the formula according to the law, and then log A will get cut, log B will get cut, log C will get cut. So 1 raised to 3 is nothing but 1. Understood? Any doubt? Okay, no problem. Now is it okay?
I think you can hear me very well. Okay, no doubt. All right. मी ती मेथड नाही घेणार. मी म्हटलं तसं इच अँड एव्हरी मेथड. कुठली मेथड म्हणतेस? हा लॉच वापरलाय. कुठला वापरणार लॉ? झालंय लिहून सगळ्यांचं? कुठला लॉ म्हणतेस दाखव. म्हणजे जर सपोज बेस आणि हे सेम असेल हे पण सेम तसंच आहे ना आपलं 23rd आता लॉग बी इथे पण लॉग बी म्हणजे डायरेक्ट कन्वर्ट करून आपण डायरेक्ट लॉग तो जो रूल आहे ना आपला तो कसा आहे, लॉग ए टू द बेस बी इंटू लॉग ए टू द बी टू द बेस ए. म्हणजे हे दोन्ही फक्त इंटरचेंज होत आहेत. हे त्याची व्हॅल्यू 1 येते. सरांनी मला असं लॉग त्यानुसार सर म्हणले म्हणजे लॉग बेस आणि हे सेम असेल तर आपण डायरेक्ट लॉग बेस ए टू द बेस असं सुद्धा लिहू शकतो. सो पण हा लॉ आपल्या बुकमध्ये आहे नाही आहे. नाही, मग टेक्स्टबुकच्या बाहेरचा लॉ नका अप्लाय करू, कारण मला तरी हा लॉ नाही माहिती. सो मी रेकमेंड नाही करणार, कोणीतरी सांगितलं आहे. ओके, नाव द 24th. आता 24th इज अगेन व्हेरी इझी. हे झालंय राईट. log to the base 2 root 2 64. सो आता हे आपण कसं लिहिणार? इफ यू ऑब्झर्व 64 is 2 raised to how much? Last bench, 64 is 2 raised to how much? मला 2 हवा आहे बेस. का 2 हवा आहे? कारण इथे 2 रूट 2 आहे. मला सॉल्व करायला इझी जाईल का? किंवा आणखीन एक 2 रूट 2 कॅन आय राईट इट डाऊन ॲज रूट 8. काल मी हे सांगितलं होतं 2 इंटू 2 इंटू 2. हे बघ न्यू स्टुडंट, हे मी काल सांगितलं होतं जेव्हा 2 रूट 2 लिहितो आपण तो कसा लिहायचा? 2 इंटू 2 इंटू 2. हां, म्हणजे वेन यू टेक वन ऑफ द टूज आउट ऑफ द ब्रॅकेट तुला स्क्वेअर 2 रूट 2 मिळतं. सो इन्स्टेड ऑफ रायटिंग इट लाईक दिस आपण ते आत घेतलं आहे. सो 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे 8 येणार. सो रूट 8. हे कळलं? हे आठवत आहे कालचं सांगितलेलं? सो आपण नेक्स्ट काय करणार? असं लिहू शकतो. असं लिहिता येईल. आन्सर विल बी 2. log 8 to the base 8 is 2. असं करू शकतो? नाही कळलं परत सांगा. ओके, एनी अदर मेथडने हे सॉल्व करू शकतो? सोहम, माझं काहीतरी चुकलं आहे का? इथे हां, अजून नेक्स्ट. मग आय कॅन राईट इट डाऊन लाईक 6 log 2 रूट 2 2 असं. जस्ट टेल. गरज नाही आहे, ते आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. इट इज 2 raised to 6 ना. हां, see, I'm going to write this as, can I? 2 रूट 2 मी कसा लिहिलाय कालच्या मेथड प्रमाणे 2 इंटू 2 इंटू 2. हे कळलं?
हां, मग आता रूट 8 आलं हे. ओके, आता आपण असं लिहिणार. हां, मग आता मी काय करणार, समजा चेंज ऑफ बेसचा जो फॉर्म्युला आहे, नॉट चेंज ऑफ बेस, काय म्हणूया आपण, हा जो फॉर्म्युला आहे, असं करू शकते का मी? हे कळलं मी काय केलं? log a to the base b, log a upon log b. After this what we can do? 2. आता हे आपण असं सिम्प्लिफाय करू शकतो. This is log 2, this is log of 2 raised to, can you find out the value? So how, come here, show me how you have done it. Okay, online students, I hope you are getting this. Soham is showing us one more method. Please use a duster if possible. कसं तुमच्या सरांनी कसं लिहून दिलंय बघू? म्हणजे 2 root 2x आपण याला कन्वर्ट करू शकतो ना असं, राईट, इज इक्वल टू 64. सो ते 2 raised to 6. ओके, करेक्ट आहे, ही मेथड करेक्ट आहे. तीच मेथड दाखवतोय सोहम. बरं, मी शिकवतेय ती खूप कॉम्प्लिकेटेड असेल तर ही आपण इझीवाली करूया. थँक्यू सोहम, मी एक्सप्लेन करते. हे बघा, देयर इज वन मोर मेथड टू सॉल्व दिस सम. ओके, सो द सेकंड मेथड इज, सी वी जनरली वी राईट द बेस, वी नो, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की log 64 टू द बेस 2 root 2 इफ वी कन्सिडर इट इक्वल टू x. सो आपण कसं लिहू शकतो, बेस टू द पॉवर x इज 64. हां, अशा फॉर्ममध्ये लिहू शकतो. देन रूट 2 विल बी 2 raised to 1/2. सो 2 into 2 raised to 1/2 म्हणजे 3x/2. इन्स्टेड ऑफ द डिफिकल्ट मेथड आय विल जस्ट सिम्प्लिफाय दिस स्टेप तुम्हाला कळण्यासाठी. सो दिस स्टेप 2 root 2 raised to the power x is equal to 64. हे कसं आलं कळलं का? करेक्ट. मग हे 2 raised to 1 आहे. सो वेन द बेसेस आर सेम, एक्सपोनंटशी ॲडिशन करू शकतो वेन देर इज मल्टिप्लिकेशन इन बिटवीन. सो हे लिहिताना आपण कसं लिहिणार, 1 + 1/2x. हां, LCM घ्यायचा. सो दिस विल बिकम 2 raised to 3x/2 दॅट इज इक्वल टू 64. आणि 64 यू कॅन राईट इट ॲज 2 raised to 6. Since the bases are same, you can equate the exponents. आता हे डिव्हिजन मध्ये आहे. जेव्हा आपण साइड चेंज करतो इट विल गो टू मल्टिप्लिकेशन, आणि हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. सो व्हेन वी चेंज द साइड इट विल गो टू डिव्हिजन. सो दिस विल बिकम 3x is equal to 12. Therefore x is equal to 12 divided by 3, that is 4. कळलं? नाही कळलं? काय नाही कळलं? एनी डाऊट ऑनलाईन स्टुडंट्स, हॅव यू अंडरस्टूड दिस मेथड? सांग, काय कळलं नाही? कुठला पॉईंट कळला नाही? आय रिपीट. हे कळलं? रूट 2 जो आहे तो आपण कसा लिहितो, 2 raised to 1/2. आणि ह्या 2च्या डोक्यावर कोणी नाही आहे म्हणजे इट इज 1. हां, अँड वेन एव्हर द बेस इज सेम आणि मल्टिप्लिकेशन म्हणजे हे कुठलं वापरलं माहिती आहे आपण, a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n इंडायसेस. तो लॉ आपण इथे वापरला. हां, म्हणून आपल्याला 1 + 1/2 मिळालं. LCM घ्यायचा. सो वर खाली 2 नी मल्टिप्लाय करायचं. सो 2 + 1/2 म्हणजे 3/2. कळलं? काही कळलं नसेल तर विचारायचं. कळलंय? कोणाला काही डाऊट आहे आणखीन?
लास्ट बेंच कळलंय? ओके, आता लास्ट सम सॉल्व करूया. Any doubt, online students? This is easy, no doubt. Okay. Good to know that these sums are easy for you. All right. Erase करू, लिहून घेतलं? Soham, I would recommend you to start solving the additional problems instead of just doing nothing. If you are not doing anything, you can start the additional problems. But till the time I am finishing, if you've already done, you can practice. Don't waste your time. Okay, done? तूच सांग, वेळ पुरेल का आपल्याला? सो मी तुम्हाला रेकमेंड करेन की ॲडिशनल क्वेश्चन्स जे आहेत एक वीकचा तुम्हाला अवधी देते मी. ओके, दिस एंटायर वीक यू विल गेट टू सॉल्व द ॲडिशनल क्वेश्चन्स. ज्याच्यात डाऊट असतील दोज ओनली आय विल सॉल्व. आणि मी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड होणार आहे. सो तुम्ही व्हॉट्सॲपवर मला यू कॅन आस्क द क्वेश्चन्स. ओके, मी व्हॉट्सॲपवरच आन्सर्स पण पाठवत जाईल. हां, जे डिफिकल्ट आहे. आता तुम्ही म्हणलात सगळेच जर तुम्ही सॉल्व करून पाठवा, नाही, बिकॉज तुम्हाला थोडंसं वर्क करावं लागेल. अवघडवाले मी सगळे एक्सप्लेन करेन. सो ते करायचंच आहे ना, पण तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. म्हणून इथे सगळं सॉल्व करणं इम्पॉसिबल आहे. कुठलेच टीचर नाही करू शकत. म्हणून मी नाही करणार, बाकी काही नाही. ओके, नाव द लास्ट सम 25th. सो होमवर्क कळला सगळ्यांना काय आहे? आज काय आहे? ट्यूजडे. नेक्स्ट ट्यूजडेला मला सगळ्यांनी नोटबुक्स दाखवायच्या किंवा असाइनमेंटसारखं मला ते करून दाखवायचं. हां, आणि मी चेक करणार. जे आलेले नसतील ते सगळ्याचे आन्सर्स मी तुम्हाला ग्रुपवर पाठवणार. डन? म्हणजे मग त्याच्यात काही प्रॉब्लेम नको. पण सॉल्व करायचं. हात वर केलं की काहीच नाही आम्हाला आलं आणि तुम्ही सगळेच सॉल्व करा, तर नाही. डिफिकल्टवाले म्हणजे हे कसे असे डिफिकल्टवाले मी तुम्हाला सगळे सांगतेय तसे मी सांगणार. इझीवाले मी सांगणार नाही. तुम्ही जर विचारलं एखादं गोष्ट आणि कळली नसेल तर आय विल एक्सप्लेन, नॉट अ प्रॉब्लेम. सो डन, सगळ्यांनी ऐकलंय. मला हे असाइनमेंटच्या फॉर्ममध्ये ॲडिशनल क्वेश्चन्स ऑफ इंडायसेस आणि दिस चॅप्टर लॉग नेक्स्ट ट्यूजडे. डन? ॲडिशनल क्वेश्चन्स किती आहेत बघा बरं फक्त. ओके, चला. आता हे कसं सॉल्व करणार आपण? log 25 अपॉन log 8. त्याच्यानंतर log 5 स्क्वेअर अपॉन log 2 क्यूब. कॅल्क्युलेटरवर व्हॅल्यूज फाइंड आउट करा. log 5 log 2 काल मी एक्सप्लेन केलं होतं ना. सांगा. 30. हां, आणि log 5 आन्सर सांगा. आहे का ते ऑप्शन? काय आलं फायनल आन्सर? कॅल्सी वापरला सगळ्यांनी का? मी एवढं कॅल्क्युलेटर ट्रिक सांगितली आहे, वापरा बरं कॅल्सी. बघू मला काय येतात व्हॅल्यूज. लेट मी सी. log 5 log 2 च्या व्हॅल्यूज सांगा कॅल्सीवरनं. चेक करूया येत आहेत का. Online students, yesterday I have explained regarding how to find out the answer on Calci. Okay, easy. Do you have any doubt? No, all right.
कशाचं आन्सर आलं हे? कोणी ट्राय केलं का log 5 आणि log 2 ची आन्सर्स फाइंड आउट केली का? log 2 तर आपण काल केलंच होतं, log 5 पण आपण काल केलं होतं. मग हे मल्टिप्लाय करून हे मल्टिप्लाय नसणार केलेलं. ओके, सो टुडे नाव वी विल स्टार्ट विथ अ न्यू चॅप्टर कॉल्ड ॲज इक्वेशन्स. हां, झालं सगळ्यांचं लिहून? log 5 ची व्हॅल्यू हां, अप्रॉक्सिमेशन इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, इट डझंट मॅटर. कायम लक्षात ठेवा, आफ्टर द डेसिमल पॉईंट 3 प्लेसेस मॅच झाल्या तर तुमचा आन्सर करेक्ट असतं. ॲक्च्युली 2च प्लेसेस, पण तुम्ही 3 कन्सिडर करून चला. हां, इरेज करू? डाऊट आहे काही? ओके, आता इक्वेशन्सचा बेस. मग यू डोंट वॉन्ट टू डू इक्वेशन्स? बिझनेस मॅथमॅटिक्सला वेटेज आहे आणि हे बिझनेस मॅथमॅटिक्समध्येच येतं, नाही का? रेट ऑफ इंटरेस्ट, ॲन्युइटी, फ्युचर, प्रेझेंट व्हॅल्यू. नाही, बरोबर आहे, पण मी काय विचार केला आहे तुम्हाला सांगते. आता फर्स्ट चॅप्टरमध्ये हे सगळं कव्हरअप झालं. ओके, हा अल्जेब्राचा पार्ट आहे आणि हा असा काही खूप लांबणारा पार्ट नाही आहे. मला का कंप्लीट करून टाकायचं आहे ते एक तर माझं प्रिपरेशन ह्या टॉपिकवर मी आत्ता केलेलं आहे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, हा टॉपिकला वेटेज आहे आय नो, सो तो मी म्हणजे बेसिकली इक्वेशन्सला फक्त 3 लेक्चर्स लागतील, त्याच्यामध्ये मी इक्वेशन्स संपवणार आहे. कारण एक तर ते कमी वेटेजला आहे, दुसरं म्हणजे इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट. एकदा तुमचे बेसिक्स क्लिअर झाले, कारण हे सगळे तुम्ही 10वीपर्यंत केलेलं आहे सगळ्यांनी, इक्वेशन्स सगळ्यांना 10वीपर्यंत होते, बरोबर? सो ह्याच्यात असं काही खूप वेगळं काही नाही आहे, सो हे पटापट होणार आहे. म्हणून 2 ते 3 लेक्चर्समध्ये मी हा टॉपिक संपवणार अँड देन आय विल स्टार्ट विथ दिस न्यू चॅप्टर. सो मी जरा थोडंसं माझ्या ह्याच्याप्रमाणे मी जाणार आहे. ओके, आय एम जस्ट टेलिंग यू दिस, कारण होतं कसं ना, मी काहीतरी डोक्यात प्लॅन केलेला आहे त्याप्रमाणे मी घेणार आहे. ओके, ऑल राईट. सो लेट अस स्टार्ट विथ इक्वेशन्स. दिस टॉपिक इज क्वाईट हार्ड फॉर मी. ओके, देवराज, why is it so hard for you, Devraj? The basics are not clear. Basics not clear. Yes, so I'm going to clear your basics, don't worry. Okay, so equations. Okay, so आता equations मध्ये there are 3 types of equations. हां, एक आहे लिनियर इक्वेशन्स, सेकंड आहे सायमल्टेनियस इक्वेशन्स आणि थर्ड इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि तुम्हाला हे खूप इझी आहे, म्हणजे खूपच प्रायमरी लेवलचं आहे, त्यामुळे ह्याला तुम्हाला वेळ पण नाही लागणार. ओके, वेन वी टॉक अबाउट लिनियर इक्वेशन, समजा x + 4 = 8. आता याला लिनियर इक्वेशन का म्हणतात? बिकॉज x⁻⁴ काय आहे? काही नाही, म्हणजे इट इज 1 म्हणून हे लिनियर इक्वेशन हुज पॉवर इज 1. हां, आता हे जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की आपण काय करतो, वी कीप द व्हेरिएबल ऑन द लेफ्ट हँड साईड आणि नंबर्स आर शिफ्टेड टू द राईट हँड साईड. सो आता इथे +4 आहे, सो वेन इट चेंजेस द साईड इट बिकम्स मायनस. सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला इथे क्लिअर कट आन्सर येत आहे 4. आता हे झालं नॉर्मल मेथड. इझियर मेथड काय आहे? 4 मध्ये किती ॲड केले की यू विल गेट 8?
आपल्याला डिरेक्टली आन्सर मिळतं. म्हणजे व्हेरीफाय कसं करायचं आपला आन्सर करेक्ट आहे का नाही, बाय जस्ट सबस्टिट्यूटिंग इट इन दिस इक्वेशन, आणि LHS आणि RHS इक्वल आले तर वी से दॅट द आन्सर इज व्हेरीफाईड. हे झालं सिम्पल लिनियर इक्वेशन. नेक्स्ट कम्स सायमल्टेनियस इक्वेशन्स. सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजे काय, देर आर 2 व्हेरिएबल्स विच आर गिवन टू यू, हां, आणि दोन्हीचे व्हॅल्यूज यू नीड टू फाइंड आउट. सो हे आपण करणार कसं, आपण शिकलो आहे 10th पर्यंत हाऊ टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. हां, त्याच्यातल्या 2 मेथड्स आपल्याला आहेत जे आपण करणार आहोत. ओके. थर्ड टाइप ऑफ इक्वेशन्स आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन्स कशा फॉर्ममध्ये असतात, ax² + bx + c = 0. म्हणजे व्हॅल्यू ऑफ a इन दिस केस काय झालं, a हा कोइफिशियंट आहे. कोइफिशियंट म्हणजे काय, समजा 4x असं टर्म असेल, 4 इज द कोइफिशियंट ऑफ व्हेरिएबल x. सो आता हे असं असेल, सो व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ a इन दिस केस, लुक ॲट द इक्वेशन. 1. b ची व्हॅल्यू काय असणार, -2, आणि c ची व्हॅल्यू 4. ओके. आता वेन वी से x² म्हणजे आपल्याला किती व्हॅल्यूज ऑफ x मिळायला पाहिजे, why 2, बिकॉज द डिग्री इज 2. डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 2. कळलं, डिग्री म्हणजे काय, डिग्री म्हणजे पॉवर. सगळ्यात हायेस्ट पॉवर कुठली आहे ह्या पर्टिक्युलर इक्वेशनमध्ये, 2. म्हणून डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 2. कळलं, लिहून घ्या. प्लीज राईट इट डाऊन. Okay, I will clear your basics, don't worry. I hope everybody has understood what I have explained right now. Online students, please let me know. इरेज करू, झालं. आता सपोज दिस इज द इक्वेशन दॅट इज गिवन टू यू. हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. हां, सिम्पल म्हणजे इझिएस्ट स्टेप काय आहे, तुम्ही LCM घेणार. LCM ऑफ 3 आणि 2 काय येणार, सो ह्याला मल्टिप्लाय करायचं 2 ने आणि ह्याला मल्टिप्लाय करायचं 3 ने. करेक्ट. मग हे सॉल्व्ह करायचं ब्रॅकेट. सॉल्व्ह करताना काय येणार, ह्या स्टेपमध्ये मी हे इकडे घेतलं, 12 करून टाकलं, 2 × 6. जेव्हा डिव्हिजन असतं साईड चेंज होते तेव्हा इट गोज टू मल्टिप्लिकेशन. हां, मग आता काय करायचं, लाईक व्हेरिएबल्स एकत्र घ्यायचे. सो 2x + 3x, करेक्ट. सो व्हॉट इज द आन्सर, 5x. आता ओके, 5x = 12 - 13. हा प्लस मध्ये होता, साइड चेंज केली की मायनसला गेला. हां, सो 5x = -1. देअरफॉर x = -1/5. आला आन्सर, -1/5 किंवा 0.5. आता ही झाली नॉर्मल मेथड. पण इफ देर आर 4 ऑप्शन्स A, B, C and D, मे बी A आहे 0.2, -0.2, 0, नन ऑफ दीज, असे ऑप्शन्स आहेत.
तर ही झाली नॉर्मल मेथड इन विच यू विल फाइंड द आन्सर. पण जर there is one more method, you can just substitute this value of x here in the equation. कॅल्क्युलेटरनी कॅल्क्युलेट करून फाइंड आउट करायचं. जर LHS इक्वल टू RHS आलं तर ती व्हॅल्यू करेक्ट आहे. म्हणजे काय, हे लिहून घ्या. दिस इज द फर्स्ट मेथड अँड द सेकंड मेथड आय विल टेल यू. राईट डाऊन द फर्स्ट मेथड. आता तुमच्याकडे सायंटिफिक कॅल्क्युलेटर काही नसतो, हां, तुमचावाला नॉर्मल कॅल्क्युलेटर आहे. सो त्याच्यावर डायरेक्टली इक्वेशन्स तुम्हाला घालता येणार नाही टू फाइंड आउट द व्हॅल्यूज. बट देर इज वन मोर मेथड विच आय विल टेल यू टू कॅल्क्युलेट इट फास्टर ऑन अ कॅल्क्युलेटर. राईट इट डाऊन. Okay, the value of x is -1/2. I will write it here for the online students. It is, if it is not visible, 1/5. Answer is -1/5. Value of x is -1/5, and if I have given you 4 options as 0.5, -0.2, +0.2 and none of these. First method झाली लिहून सगळ्यांची. हां, आता in the second method what you will do is, erase करू. आता in the second method समजा मी डिरेक्टली ए ऑप्शन आहे 0.5, म्हणजे काय, एक्सची व्हॅल्यू आहे 0.5. कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करा. हाऊ मच इज दिस? (2.5/3 + 3.5/2). आली व्हॅल्यू इक्वल टू 2. आली व्हॅल्यू काय आली? आली कॅल्क्युलेटरवर व्हॅल्यू काय आली? कसं करणार ऑन द कॅल्क्युलेटर माहिती आहे ना? हे कसं करणार? काय करायचं? हे 2.5/3 आहे. दिस इज 3.5/2. व्हॉट यू नीड टू डू ऑन द कॅल्क्युलेटर? तुम्हाला हे फाइंड आउट करायला लागेल. म्हणजे 2.5 डिवायडेड बाय 3 m plus is what? You add it up to the memory. मग and then MRC. बरोबर आहे ना? असंच करणार ना ऑन द कॅल्क्युलेटर? ईशान कॅल्क्युलेटर नाही आहे. सोहम करेक्ट? येत आहे आन्सर इक्वल टू 2? येस और नो? नो, नाहीच येणार आहे. वाय? बिकॉज आलं नाही आहे. ह्याचा अर्थ काय? आपलं व्हॅल्यू ऑफ एक्स कॅनॉट बी इक्वल टू 0.5. मग आता नेक्स्ट व्हॅल्यू घालून बघा, -0.2. ओके, ऑनलाइन स्टूडेंट्स, राइट डाउन द कैलकुलेटर मेथड. व्हेन यू ॲड अप इन मेमरी इट इज m+. आलं ह्याचं -0.2चं? बघू मला कॅल्क्युलेटर कोणाचा तरी. ते घ्यायचं 2.33 येत आहे. काय आलं? 2 आलं. आता लाईक आय एक्सप्लेन यू येस्टरडे, काय होतं कालच्या एक्सप्लेनेशनमध्ये? आपण डेसिमल पॉईंट शिफ्ट केला म्हणजे वी मल्टिप्लाइड बाय 100. आता इन दिस केस व्हॉट यू नीड टू डू?
डिवाइड बाय 100. कारण का त्याचा रिझन असं आहे, द बेस इज 10 राईट. सो आयदर यू हॅव टू मल्टिप्लाय ऑर डिवाइड बाय 10. म्हणजे m प्लस म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ m प्लस सांगा बरं. करेक्ट. सो आपण ॲडच केलं म्हणजे त्यांनी काही नाही फरक पडणार. वी आर जस्ट ॲडिंग अप इन द मेमरी. कॅल्क्युलेटरच्या मेमरीमध्ये ॲड करतोय. हां मी ते सॉल्व करत होते, एक मिनिट. प्लस 3 मायनस 0.2 म्हणजे काय येणार, 1.8 ना. वन 1.5 येत आहे आन्सर. 1.5 म्हणजे नियरली इक्वल टू 2 बरोबर ना. आपण हे करतो, राऊंड ऑफ करतो. माझं 1.5 आला आन्सर. आय विल शो यू व्हॉट डिड आय डू. हे बघा आता आपण वी आर सबस्टिट्यूटिंग द बी ऑप्शन. बी ऑप्शन म्हणजे एक्सची व्हॅल्यू इफ वी कन्सिडर इट ॲज 0.2. हां so 2 minus 0.2 upon 3 plus 3 minus 0.2 upon 2 करतो आपण बरोबर. मध्ये ह्याचा आन्सर काय येणार आणि याचं बरोबर. मग ॲडिशन केल्यावर काय येणार आन्सर. हॅलो 1.5 येत. माझं आलं आत्ता कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट केल्यावर इट इज 1.5 काहीतरी. सो इट इज नथिंग बट 2. सी तुमचं काही आन्सर आलं 1.8 1.7 1.76 सगळे आपण अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 2च लिहिणार आहोत. सो याचा आन्सर तुमचा आन्सर तुम्हाला मिळालं आहे युझिंग दिस मेथड. मी जे लिहिली होती बोर्डवर ती लिहून घेतली का आधीची कॅल्क्युलेटर मेथड सगळ्यांनी. कळलंय ना, कन्फ्युजन आहे अजूनही. सो कॅल्क्युलेटरवर एवढंच करता येणार आहे आपल्याला. बाकी देर इज नो अदर मेथड. कारण आपला सायंटिफिक कॅल्क्युलेटर नाही आहे. सायन्सच्या मुलांना सायंटिफिक कॅल्क्युलेटर असतो, त्यांना डिरेक्टली आन्सर फाइंड आउट करता येतं. पण आपल्याला नाही येणार. ओके दुसरी कुठलीही ट्रिक नाही. यू हॅव टू सॉल्व. एक्सरसाइज ए. लेट्स स्टार्ट विथ एक्सरसाइज ए फ्रॉम द टेक्स्ट बुक. आपण फर्स्ट 5 करूया अँड देन वी विल स्टॉप फॉर द डे. आता या केसमध्ये तुम्ही कुठल्याही मेथडनी करू शकता. मी आय एम गोइंग टू सॉल्व इट. आलं एक्सची व्हॅल्यू इज -1. Okay, online students, do you have any doubt? No, all right. Please start solving the exercise. हे एक्सप्लेन करू फर्स्ट वाला का कळलंय. आता सेकंड वालं LCM. ईशान मला 2 मिनिटात त्याचा आन्सर सांगायचं. कसं आहे युअर मेथड. रेडीमेड आन्सर नाही सांगायचं, काहीतरी टेक्निक वापरून आन्सर सांगायचं. LCM घेतला मी. (3x + 12 + 4x - 20 is equal to
ए आलं आन्सर. बघूया. आलं आन्सर एक्सची व्हॅल्यू. हां, आता ह्या स्टेप्स एक्सप्लेन करू का? हां, आता इथे आपण LCM घेतला 4 आणि 3चा, दॅट इज 12. हां, मग इथे 3 अवेलेबल नाही आहे म्हणून 3नी मल्टिप्लाय केलं. इथे 4 अवेलेबल नाही आहे म्हणून 4नी ह्याला मल्टिप्लाय केलं. आता जेव्हा आपण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो 3 इंटू एक्स प्लस 3 इंटू 4 दॅट इज 12 प्लस 4 इंटू एक्स दॅट इज 4x प्लस 4 इंटू -5. 4 इंटू -5 इज -20. आणि मग सॉल्व करायचं. व्हेरिएबल्स एकत्र घ्यायचे, नंबर्स एकत्र घ्यायचे आणि देन सॉल्व. ओके, आता थर्ड खूप इझी आहे परत. द थर्ड वन. ऑनलाईन स्टुडंट्स, आय होप यू हॅव अंडरस्टूड. लेट्स सॉल्व द थर्ड वन. एनी डाउट्स, एनीवन? आता इथे क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे फक्त. इन द थर्ड सम क्रॉस मल्टिप्लाय. फोर बाय 3 आलं. आपल्या ऑप्शन्समध्ये 4/3 असं ऑप्शनच नाही आहे. सी आहे 1 इंटीजर 1/3. Is 4/3 equal to 1 integer 1/3? Huh? Okay, online students, any doubt? Okay, the calculation trick I'll repeat. Okay, I will explain you the calculation trick. But before that, please write this down. I will explain it again. Okay, no doubt. आला 1 इंटीजर 1/3 म्हणजे कसं 4/3 हे माहिती आहे का? नाही माहिती. 1 इंटीजर 1/3 असं जेव्हा असतं तेव्हा डिनॉमिनेटर इंटू 1 प्लस 1 असं करतो ना आपण, आणि डिनॉमिनेटर तसाच राहतो. सो 3 1 जा 3, 4/3 येणार हे. हा लिहिलं. आता नेक्स्ट. ऍक्च्युली हे सगळे 9च्या 9 करूया का? ओके, द फोर्थ वन. We will first solve and then online student I will explain you the calculation trick at the last. We'll just finish this off. Okay, fourth sum, x plus 24/5. आता इझिएस्ट वेनी तुम्हाला करायचं असेल तर करा, कॅल्क्युलेट वापरून करायचं असेल तर करा. I will first solve by this method. LCM काढला, आता क्रॉस मल्टिप्लाय. x ची व्हॅल्यू काय आली? x ची व्हॅल्यू 14 आली आहे. असं ऑप्शन, ओ सॉरी, x ची व्हॅल्यू 16 आहे. सबट्रॅक्शन मिस्टेक. Okay, now I will explain the calculator trick here. What you can do, what are the options given to you? If I take the option as A and if I have to solve it on the calculator, me x ची value I will take it as 6
So 24 plus 6. Online student, please pay attention. 6 plus 24 upon 5. So basically 30 upon 5, 16 plus 6, 22 upon 4. This is not possible. आपल्याला values वेगवेगळे आल्या. Here you can solve it on the Calci. Calci ची method काय आहे? What we do? 30 divided by 5 m plus. आणि in this case 4 plus 6 divided by 5 m plus, and then you are going to find out the answer by MRC button, by hitting on the MRC button. Did you get this, online student? For this I have taken the option as A. I have substituted the value as 6 of x. So 24 plus 6 is 30, 30 divided by 5 m plus, then again 4 plus 6 divided by 5 m plus, and then finding out the MRC. यानी आपल्याला आन्सर मिळेल का? Yes or no? नाही मिळणार का? नाही मिळणार म्हणजे बेसिकली हियर ही आधी एक स्टेप करायला लागेल. यू विल गेट दिस आन्सर. डोंट ॲड एनिथिंग इन m प्लस हियर. हां, m प्लस इथे ॲड करा आणि MRC केल्यावर तुम्हाला ह्याची व्हॅल्यू मिळेल. ऑनलाइन स्टूडेंट्स, I hope you have understood this. You just find out 30 divided by 5 is 6, we already know, and then do 4 plus 6 divided by 5 m plus, or directly MRC. You will get the answer. Got it? All right. Okay. Okay, the fifth sum. आता फिफ्थ सम मध्ये कॅल्क्युलेटर वापरा. तुम्हाला इझी जाईल कॅल्क्युलेटर इन द फिफ्थ सम. प्लस 6 डिवायडेड बाय 5 या साइड्स. तसं केलं तरी चालेल, असं केलं तरी चालेल, कारण कॅल्सीच वापरायचा ना. 6/4 ची कॅल्क्युलेटरवर सुद्धा डायरेक्टली काढू शकतेस तू, तसंही करू शकतेस. ओके, डन. ओके, द फिफ्थ सम. In the fifth sum, what you will do is, you will take the value of x as 8 and try for all 4 equations. Use your calculator and find out the answer. Chala, I am not going to do this. You are going to tell me which is the correct option. B ala answer. Ala answer. 8 plus 4, 12. 12 divided by 6, 2. म्हणजे it is 6. आणि हे आलं 8. आलं. Easy? Okay. I hope the online students have got it as well. I am not solving the fifth one. Use the calculator to find out the answer. Next, sixth one. Find out the value of y. Again use the calculator. कुठला आला ऑप्शन? बी ऑप्शन आलं. कॅल्क्युलेटर तर कोणी वापरत नाहीये, कसं काय आन्सर आलं? नेक्स्ट सम, सिक्स्थ वन. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ y.
Which is the correct option? Please tell me. Online students, can you tell me the correct answer for the next question? That is the 7th one. Sorry, the 6th one. We have got the answer as B. B answer. Okay. Hello? Bच येते ना ऑप्शन. ओके. आता 7th. आलं का नाही सगळ्यांचं सांगायला हवंय कसं केलं मी? तसं सांगायचं असेल तर प्लीज डू लेट मी नो. ओके. तर तुम्ही आता बघा हा, हे लेफ्ट हँड साइड चेक करा. लेफ्ट हँड साइड मध्ये काही कॉमन घेता येणार आहे का तुम्हाला? मी आता लॉंग मेथडनी करते, तुम्ही कॅल्क्युलेटरनी आन्सर फाइंड आउट करा, म्हणजे तुम्हाला दोन्ही मेथड्स कळतील. हां, कॅल्क्युलेटरनी कसं करणार? पी ची एक एक व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. LHS इक्वल टू RHS आलं तर तुमचं आन्सर करेक्ट आहे ते आन्सर. किंवा आता इन दिस केस मी आधी LHS सॉल्व करते. काय काय नाहीये, काहीच कॉमन नाहीये, हे सॉल्व करावं लागेल. सो हे झालं p स्क्वेअर मायनस 3p प्लस 2p मायनस 6 प्लस p स्क्वेअर मायनस 4p प्लस 3p प्लस 16. हां, सो p स्क्वेअर 2p स्क्वेअर मायनस 3p 2p आणि मायनस 4p 3p, म्हणजे हे आलं मायनस p म्हणजे मायनस 2p. हां, आणि मायनस 6 प्लस 16. हे काय केलं कळलं? 2 कॉमन घेतला ह्या सगळ्यातनं मी. सो मला ब्रॅकेटच्या आत काय राहिलं? p स्क्वेअर मायनस p प्लस 5. दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण शिकलो तो 10वीत, आठवत आहे? ह्याचे फॅक्टर्स पाडायचे इन सच अ वे दॅट यू गेट द मिडल नंबर. असं करता येईल का इन दिस केस? आता टू सॉल्व द क्वाड्रेटिक इक्वेशन देर आर 3 मेथड्स. एक, जस्ट फाइंड आउट द फॅक्टर्स. सेकंड, तुम्हाला तो फॉर्म्युला आठवतोय? मायनस बी प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. Okay, we can do like that. Okay, let us try. Good suggestion. Okay, so let us take it like this. Huh? But what about this 2 then? Or just keep it like this only. So this and this will get cut. Huh? So minus 2p plus 5p is equal to 10. So 3p equal to 10, p is equal to 10 by 3. असा काही नंबर आहे का? What are the options? Let us see the options. 6, 7, 5 and none of these. So none of these यायला पाहिजे ह्याचा आन्सर. चेक करा, none of these आहे का? A आहे. 6 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली सगळ्यांनी? तेच सांगितलं मी, तेच सांगितलं. कॅल्क्युलेटर वापरा किंवा मी दुसरी मेथड करते. कॅल्क्युलेटर वापरून तुमचा आन्सर 6 आलं, पण ह्यानी पण 6 यायला पाहिजे. आय विल जस्ट चेक दिस सम. मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर टाकते ह्याचा आन्सर, कारण मला इथे आत्ता तरी काही मिस्टेक माझी दिसत नाही आहे. हां, म्हणजे हे p इंटू 2p केलं म्हणजे 2p स्क्वेअर झालं आणि p इंटू -5 म्हणजे -5p झालं.
नको, हे मल्टिप्लिकेशन ॲक्च्युअल केलं ना मी, ॲक्च्युअल मल्टिप्लाय केलं. माझं काही रायटिंगमध्ये चुकलं आहे का प्लीज चेक करा. हे बरोबर लिहिलं आहे ना, p+2 p-3 प्लस p+3 इंटू p-4 असंच आहे ना. ओके ऑनलाईन स्टुडंट्स, येस 6चा आन्सर डी आहे. 6 समचा आन्सर डी आहे. 6 समचा आन्सर काय आलं आपलं, डी चालेलं ना, करेक्ट. आता 7चं सोल्युशन इज ए, दॅट इज 6. when you solve it on the calculator you will get the answer as हो correct. yes देवराज correct. ओके शेवटचे 2 सॉल्व करायचे and then पॅकअप का पॅकअप करूया. okay I'll just check. okay we'll just solve the 6th and we'll stop for today. Last 2 you will do at home and show it to me tomorrow. Did you solve it? Soham actually solve kiya. 54 is the LCM. I'll take 18 only. कहाँ पे? फर्स्ट लाइन में द सेकंड टर्म y + 1. So 33 minus 1, this will be 31. Correct? Upon 14? Sorry. So this is 2 upon minus 14, that is minus 1 upon 7. Okay? हे मी 6th वाला sum solve केलं. But if there are, but if there will 7th and 8th one, okay, yes, you please try. If you have a doubt, you can ask me. I'll be added on the group also. So on WhatsApp also I can clear your doubts. All right. So we'll stop here for today. Bye everyone. Please solve the 9th and the 10th one also, if possible. Okay. Bye.